2026 ची रीनीट 21 जूनला होणार आहे. या रीनीटमुळे विद्यार्थ्यांचा प्रचंड फायदा होणार आहे. कसा? दोन अतिमहत्वाच्या गोष्टी येणाऱ्या नीट परीक्षेच्या संदर्भात तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली गोष्ट, या रीनीटमध्ये तुमचा काय फायदा होणार आहे ते समजून घ्या. नुकतीच 3 मेला तुम्ही ऑलरेडी नीट परीक्षा दिलेली आहे. तो ताजा अनुभव तुमच्याकडे आहे. 3 मेला नीट देताना काहीतरी गडबड तुमच्याबरोबर झाली होती, कुठेतरी तुम्ही चुकला होतात. येणार 21 जूनची 3 मेच्या नीट परीक्षेपेक्षा थोडीशी म्हणजे साधारणतः 20% जास्त डिफिकल्ट असण्याची शक्यता आहे. गेली 18 वर्ष आम्ही एमबीबीएस ऍडमिशनच्या क्षेत्रात आहोत. नीट रिपीट करणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आपण बघतो. नीट रिपीट करताना आधी ज्या चुका केल्या त्या पुन्हा करणार नाही असं ठरवून विद्यार्थी नीट रिपीट करतात. नीट रिपीट करून सुद्धा बहुतांश विद्यार्थ्यांचे मार्क पुन्हा कमीच येतात. काहींचे मार्क वाढतात, पण हे जाणून घ्यायला त्यांना 1 वर्ष गमवावं लागतं. तुम्हाला ती संधी 1.5 महिन्यांमध्ये उपलब्ध होत आहे. हा तुमचा प्रचंड फायदा होत आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, विद्यार्थी मित्रांनो, 3 मेच्या परीक्षेनंतर तुम्ही रिलॅक्स झाला होतात. आता अनपेक्षितपणे तुम्हाला अभ्यास करावा लागतोय. अनपेक्षितपणे घडणाऱ्या गोष्टींमुळे गडबडून न जाणं आणि मिळालेल्या संधीचं सोनं करणं हा पण एक महत्वाचा गुण आहे. त्यामुळे अभ्यासामध्ये, एक्झाम हॉलमध्ये प्रसंगावधान राखून तुम्ही तुमचे सर्वोत्कृष्ट प्रयत्न कराल अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. ऑल द बेस्ट.